मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि पश्चिम उपनगरातही पावसाच्या जोरदार सरी पाहायला मिळत आहेत। हवामान खात्याच्या वतीने सोमवारी आणि मंगळवारी मुंबई आणि कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता। सोमवारी आणि मंगळवारी जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं होतं, तसंच अंधेरीचा सबवे देखील पाण्याखाली गेला होता। आज मुंबई, ठाणे, रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। मुंबईत आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे। सायन पनवेल हायवे परिसरातील सध्याचे आपण दृश्य पाहतोय। या परिसरामध्ये पावसामुळे वाहतुकीवर देखील परिणाम झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबईसह उपनगरांमध्ये सोमवार आणि मंगळवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता आणि आज देखील अशाच पद्धतीची परिस्थिती असू शकते, अशा पद्धतीची माहिती हवामान खात्याच्या वतीने देण्यात आलेली आहे। मुंबईतलं सायन पनवेल हायवे परिसरातून BKCला जाणारी आणि समोर सरळ सायनला जाणारी वाहतूक जी आहे ती देखील कुठेतरी वाहतुकीवर देखील परिणाम झाल्याचं आपल्याला दिसत आहे। आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय, यासोबतच दृश्यमानता देखील पूर्णपणे कमी झाली आहे आणि त्यामुळेच गाड्यांना मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे। दिवसभर अशाच पद्धतीने पाऊस कोसळू शकतो, त्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात येत आहे। खरं तर मागच्या काही दिवसांमध्ये मुंबईला मुसळधार पावसानं झोडपलं होतं, अनेक दुर्दैवी घटना देखील घडल्या होत्या। मात्र मधल्या काळात पावसानं विश्रांती घेतली। आता मात्र पुन्हा एकदा सोमवारपासून पावसानं सुरुवात केलेली आहे। सोमवारी आणि मंगळवारी जर आपण पाहिलं तर ऑरेंज अलर्ट मुंबईला जारी करण्यात आला होता। आज देखील अशाच पद्धतीची परिस्थिती असू शकते, त्यामुळं काळजी घ्यावी असं आवाहन महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे। काल सोमवारी आणि मंगळवारी ज्या पद्धतीने पाऊस होता त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी देखील साचलं होतं। अंधेरीचा सबवे देखील बंद करण्यात आला होता। आज मात्र सकाळपासून पुन्हा पावसानं जोर धरल्यामुळं दिवसभरामध्ये सखल भागांमध्ये पाणी भरण्याची शक्यता आहे। कॅमेरामन विजय देसाईसह निलेश बुदावले, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.